ज्या कालपासून घडामोडी झालेल्या आहेत की डोंबिवली राजीनामा देण्यास नकार दिलेला मुख्यमंत्र्यांनी थेट यामध्ये उडी मारल्याचं कळतं काय सांगतं? नाही, मला वाटते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलंय असं मला वाटत नाही. कारण की शेवटी स्थानिक या सहकारातल्या संस्थांमध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावर असणारी व्यक्तिमत्व यात लक्ष घालतील असं मला काय वाटत नाही. जिल्ह्याचं राजकारण आणि आमची भूमिका एकच आहे की विश्वास आबाजी 2 वर्षे, अरुण डोंगळे 2 वर्षे असं फॉर्म्युला ठरला होता. आणि अगदी परवा दिवशी 3 दिवसापूर्वी अरुण डोंगळे हे मला आणि मुश्रीफ साहेबांना भेटून गेले आणि 15 तारखेला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आत्तासुद्धा आमची अपेक्षा आहे की ते देतील. मात्र महायुतीचाच अध्यक्ष व्हावा असं कुठंतरी नाही, मला वाटतं पक्षीय राजकारण यामध्ये कुठलंही नाही आहे. कारण की ज्यावेळी ही निवडणूक लढवली त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवली नव्हती. काँग्रेस, राष्ट्रवादी, त्यावेळची शिवसेना ही एकत्र होती. पलीकडच्या बाजूला महादेवराव महाडिक भाजपमधून, PN साहेब आमचे काँग्रेसमध्ये. असं पक्षीय राजकारण इथं नसते. अनेकदा आता बिदरी कारखान्यात आम्ही एकत्र काम करतोय, गडिंग्लज कारखान्यात आम्ही एकत्रितपणे काम करतोय. आता आजरा कारखान्यामध्ये मी आणि विनय कोरे वेगळ्या बाजूला होतो, मुश्रीफ साहेब पुढच्या बाजूला होते. त्यामुळे सहकारातलं हे पक्षीय राजकारण असत नाही. मला वाटते ती जर भूमिका मी मगाशीच म्हटलं की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय अशा जिल्ह्याच्या या गोष्टीमध्ये पडत नसतात आणि पडणार नाहीत याची मला खात्री आहे. कारण की शेवटी मुश्रीफ साहेब हे या महायुतीतले एक ज्येष्ठ मंत्री आहेत. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी आहेत. चंद्रदीप नरके या सगळ्या गोकुळच्या राजकारणामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मला वाटतं कदाचित त्यांची स्वतःची इच्छा झाली असेल एक्सटेन्शन घ्यावं म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटते असतील, मी थांबतो म्हणले असतील. मग समोर कोणी नाही म्हणणार नाही कदाचित, परंतु त्यातून मार्ग निघेल आज असं मला वाटतं. सतेज पाटलांनी गोकुळमध्ये महाविकास आघाडी म्हणजे मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन सत्ता आणली अशा नाही, मला वाटतं त्यांचं ज्ञान कमी आहे या सगळ्या विषयातलं. मला वाटते भीमा कारखान्याचं क्रशिंग किती झाले ते जर सांगितलं तर कोल्हापुरातल्या सहकाराला त्यांचं मार्गदर्शन होईल. आता 1 वर्ष निवडणुका, मला काय वाटते की लोकशाहीमध्ये निवडणुकाच हा टेस्ट असतो. पुढच्या वर्षी या सगळ्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची पण निवडणूक आहे, जिल्हा दूध संघाची पण निवडणूक आहे आणि आता या पुढच्या 6 महिन्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत सगळ्या निवडणुका आहेत. हा सगळा मॅन्डेट लोकांनी दिलेला असतो आणि लोकांनी पुढच्या वर्षभरानं निर्णय घेतील. 10-12 रुपये दरवाढ आम्ही दुधाला त्या ठिकाणी प्रामुख्याने मी जो शब्द दिला होता की मी आणि मुश्रीफ साहेबांनी 2 रुपये तरी वाढवू, आज जवळजवळ 11-12 रुपयेवर आम्ही गेलेलो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती आहे की कुणाच्या हातात असलं तर टँकर कुणाचे लागणार आहेत हे लोकांना माहीत आहे. नाही, मला वाटते ती वेळ येणार नाही. सामंजस्यानं हा निर्णय लागेल. नाही, शेवटी या आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढलो होतो. तेव्हा मला वाटत नाही की यात कुठलं आता फटाफट होण्याचं काय स्कोप त्या ठिकाणी असं मला काय वाटत नाही. नाही, आता आज उद्या थोडा निर्णय होईल त्याच्यावर. थोडं आपण आज थांबलात आज उद्या तर त्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल आणि एक सोल्युशन यामधून निघेल अशी मला खात्री आहे. सहकारात राजकारण आणत नाहीत आतापर्यंत होतं, मात्र या आधी अदृश्य शक्ती होते असं देखील धनंजय माडिक आणि डोंगरेंनी म्हटलं आहे. नाही, मला वाटतं आता ते काय बोलले त्याला मी उत्तर देत बसण्यात काय अर्थ नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रपणे सामोरं जाणार आहे. महाविकास आघाडीमध्ये असं काय ठरलंय का? नेमकं कशा पद्धतीने तुम्ही सामोरं जाणार? हर्षवर्धन संकपाळजी, आम्ही पॉलिटिकल अफेअर्स कमिटी आमची महाराष्ट्राची त्याची बैठक घेऊ आणि परवा पवारसाहेबांची त्यांची भेट झालेली आहे. प्राथमिक चर्चा आमच्या चालू आहेत. जिथं महाविकास आघाडी म्हणून आम्हाला शक्य होईल तिथं आत्तापर्यंत पूर्वी देखील काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असताना काय होतं, आम्ही 2000 ह्याच्या गेले 15-20 वर्ष झालं काँग्रेस राष्ट्रवादी जिथं शक्य होईल तिथं आघाडीत लढत होतो, जिथं शक्य नाही तिथं लढत नव्हतं. आणि म्हणून मला वाटते राज्यस्तरावर पुढच्या आठवड्यात पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक होईल काँग्रेस पक्षाची. त्यामध्ये विचारमंथन या ठिकाणी होईल. कारण की जवळजवळ 25च्या वर महापालिका, 32च्या वर जिल्हा परिषद आणि जवळजवळ 300-350 नगरपालिका आणि नगरपंचायत असं सगळं हे गणित आहे.
त्यामुळं आमचं सरकारला म्हणणं आहे की निवडणूक आयोग या निवडणुका कशा घेणार आहे, कारण की जवळजवळ 10-12 कोटी मतदार हे यामध्ये, म्हणजे जशी विधानसभेची निवडणूक झाली तशीच होणार आहे, कारण की अनेक सगळ्या जिल्हा परिषद प्रचार, त्यामुळे किमान ती काळजी घ्यावी. पावसाळ्याचा विचार करता त्याचं नियोजन कसं करावं. आणि माझं सरकारला आव्हान आहे की निवडणूक आयोग सगळे पक्ष अशी एखादी बैठक बोलवली तर आमचं जे म्हणणं आहे या संदर्भातल्या दुबार मतदारांचा विषय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आला होता. मतदार केंद्रावर अनेक ठिकाणी व्यवस्था ह्या विधानसभेच्या वेळी व्यवस्थित नव्हत्या. शेवटला मतदानाचा टक्का जो विधानसभेमध्ये त्या ठिकाणी वाढला त्याचं नियोजन पहिल्यापासून काय करता येईल का. तर आम्ही निवडणूक आयोगाला देखील कदाचित काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला वाटतं आता खासदार झाले त्यांनी माहिती घेणं गरजेचं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी मागच्या 10 दिवसापूर्वी तिन्ही राज्यांची बैठक बोलवली होती, ती रद्द झाली. मग ती बैठक कशासाठी बोलवली होती? कृष्णा लवादानं हा निर्णय दिलेला आहे, फक्त केंद्रानं गॅझेट काढायचं आहे. ते गॅझेट काढू नये म्हणून हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. कर्नाटक सरकार प्रयत्न करते, त्याला 5,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 20-22 हजार एकर जमीन त्यांनी ऑलरेडी ॲक्वायर केलेली आहे. 1 लाख एकर त्यांना ॲक्वायर करावी त्या ठिकाणी लागते. त्याच्या संदर्भातली चर्चा कर्नाटक सरकार करते. त्यामुळे मला वाटते खासदारांनी किमान माहिती थोडी घ्यावी. आता ते केंद्रात आहेत, सातत्यानं दर आठवड्याला दिल्लीला असतात, त्यामुळे थोडी माहिती घेतली तर आम्हालाही कळेल की बाबा केंद्रानं गॅझेट काढले किंवा नाही काढलेलं आहे, स्थगिती कुठली आहे. मग तेलंगणा गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टात कशासाठी गेलेलं आहे. आणि म्हणून उलट पक्षी त्यांनी या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय आंदोलन हे आहे. खासदार धैर्यशील माने त्या ठिकाणी आले होते आणि अंकली पुलावरचं हे चक्काजाम महाराष्ट्र सरकारनं निर्णायक भूमिका केंद्राकडे मांडावी. विशाल पाटलांनी लोकसभेमध्ये विचारलं महाराष्ट्र सरकारचा विरोध आहे का, तर तसा लेखी कुठलाही नाही असं उत्तर CR पाटील साहेब जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी दिलेलं आहे. कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत, जे पाण्याच्या पवित्रात आहेत. आणि काय संजय राऊत नाही, मला वाटतं संजय राऊत जे एक अभ्यासू पत्रकार संपादक आहेत आणि लेखणीच्या माध्यमातून त्यांनी वस्तुस्थिती जर मांडली असेल तर चांगलं आहे. आजच्या युगामध्ये खरी माहिती, कारण की आज एकूणच जगामध्ये बघितलं तर 47% फेक न्यूज आहेत असा एक सर्वे आलेला आहे. आणि या काळामध्ये मी जो अनुभव घेतला, माझ्यावर काय झालं, काय घडलं, हे जर संजय राऊतजी सांगत असतील तर मला वाटतं खरं सत्य किंवा ज्या गोष्टी त्यांना अनुभवायला मिळाल्या त्या लोकांच्या समोर येतील. साहेब केपी पाटील पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसची पुनर्बांधणी तुम्ही चालू केली आहे. तसे कोकणातले जे 2 जिल्हे आहेत त्यातली काय स्थिती आहे काँग्रेसची आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये? प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक जिल्ह्याला समन्वयक पाठवून दिले होते. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये देखील समन्वयक पाठवले होते. त्याचा अहवाल माझ्याकडे आलेला आहे आणि आता त्यामध्ये आम्ही फेरबदल करतोय. नव्यानं काही तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मोठा असल्यामुळे तिथं 2 जिल्हा अध्यक्ष करून रत्नागिरीचा कारभार या ठिकाणी सोपवणं असे एक धोरणात्मक निर्णय आम्ही प्रदेशाध्यक्षांच्या मान्यतेनं दोन्ही जिल्ह्यामध्ये घेतो. साहेब केपी पाटील खरं तर शिवसेनेमधून आता पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश, अजून माझी चर्चा नाही त्यांच्याशी या विषयात. वाटतं नेमकं? नाही, माझी चर्चाच नाही, त्यामुळे मी बोलणं संयुक्तिक ठरणार जिल्ह्यामध्ये काँग्रेस काही गोष्टी नाही. आता मुळात तिथं राणेसाहेब आल्यानंतर काँग्रेसची ताकद वाढली होती. पूर्वी सावंतसाहेब होते त्यावेळी खासदार म्हणून, त्यावेळी काँग्रेसची ताकद होती. आता आम्हाला प्रयत्न करणं, शेवटी नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत. काँग्रेसला थोडं ताकद मिळाली किंवा ताकद देऊन तिथं काही माणसं निवडून आणता आली. कुडाळला मागच्या वेळी आम्ही नगराध्यक्ष 2.5 वर्ष काँग्रेसचा या ठिकाणी केला होता. तसं जिथं शक्य होईल तेवढं प्रयत्न करायचं काँग्रेसला, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, कारण की स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही लढणार आहोत, त्यामुळं बळ देणं हे आमचं कर्तव्य असणार. साहेब स्थानिक प्रश्न आहे. खरं तर कोल्हापूरमध्ये दरवेळेस महापूर येतो, अद्याप देखील महापालिकेकडून अनेक स्वच्छता करण्यात आलेली नाही आहे. जागोजागी नाले जे आहेत ते चॉकअप होत आहेत. या संदर्भात काय आढावा? परवा आता पालकमंत्र्यांनी बैठक घेतली, त्यामध्ये महापुराचा आढावा त्यांनी दिलेला आहे आणि महानगरपालिकेनं काय उपाययोजना करतोय, काय नाही करतोय हे सांगितलेलं आहे.
त्यामुळे आता वेळ देऊया त्यांना. पुढच्या 8 दिवसात नाही झालं तर आम्ही त्यांना परत एकदा सांगू की हे तत्परतेनं करावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.